गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आज करतोय मी चेस्ट. तर चेस्टमध्ये मी 2 ते 3च व्हेरिएशन करेन, मोस्ट प्रॉबेबली 3. ओके, ज्याच्यामध्ये फ्लॅट बेंच आणि केबल क्रॉस, त्याच्यानंतर इन्क्लाइन बेंच प्रेस, 3च व्हेरिएशन. तर 1.5 स्कूप प्री वर्कआउट. लेग सेशनच्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आणि मला बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत की माझ्या डाईट प्लॅनवर व्हिडिओ बनव. तर मी लवकरच फुल डे ऑफ ईटिंगचा व्लॉग बनवणार आहे. तर चला प्री वर्कआउट पितो. मी स्टार्ट करतो आहे फ्लॅट बेंचने. फ्लॅट बेंचचे वॉर्मअप सेट 2. जसे तुम्ही माझ्या व्हिडिओ बघता तुम्हाला माहिती आहे मी वॉर्मअप सेट 2 करतो, 2 नाही तर 3 डिपेंड्स. तर फ्लॅट बेंचमध्ये मी 15ची प्लेट ॲड केली आहे. 15ला वॉर्मअप सेट करेन. त्याच्यानंतर चांगला ब्लड फ्लो म्हणजे चांगला पंप आला तर मी डिरेक्ट 2 15च्या प्लेट ॲड करेन, नाहीतर मग एक थोडा पिरॅमिड करेन. खूप जास्त वेट लाईट आहे. 15ची अजून एक प्लेट ॲड करतो वॉर्मअप सेटसाठी, नंतर वर्किंग करेन. ओके, सेकंड सेट. जसं की मी बोललो वेट खूप लाईट होता, मी आरामात 40 रेपिटेशन मारले असते. ठीक आहे. तर सेकंड वॉर्मअप सेटला मी 12.5ची प्लेट ॲड केली आहे. सेकंड सेट करतो, मग बघूया पंप येतो आहे की अजून एक वॉर्मअप सेट करावं लागेल. ओके, सॉरी, मी सांगणार होतो की फॉर्म अँड टेक्निक कशी असली पाहिजे. पहिल्यांदाच क्लिअर करतो. ठीक आहे. फर्स्ट तुमची जी हँडची प्लेसमेंट आहे ती कुठे असली पाहिजे. ती अशी प्रत्येकाची फिक्स नसते. फक्त तुमचा बार जेव्हा खाली चेस्टला टच व्हायला येतो ना, मग तो पुशिंग एक्सरसाइज असू दे, पुलिंग असू दे. मी लास्ट टाईम सांगितलेला, ही जी तुमची बोन आहे ना, ती बोन तुमची स्ट्रेट लाईनमध्ये पाहिजे. जर तुम्ही क्लोज पकडला तर ती अशी येणार, वाईड पकडला तर ती अशी होणार. ठीक आहे. तुम्हाला फाइंड आउट करायचं लाईट वेट घेऊन की ही जी बोन आहे ना ही स्ट्रेट पाहिजे. ओके, मग तुमची प्लेसमेंट कुठेही असू शकते. फर्स्ट थिंग क्लिअर. सेकंड, तुमची स्कॅपुला आहे ना ती पूर्ण रिट्रॅक्ट करायची आहे. त्याच्यानंतर लिफ्ट करताना कायनेटिक एनर्जी काय असते, आपण जेव्हा उचलतो त्यानंतर पुशिंग चालू करतो. ठीक आहे. तर ते करायचं नाही आहे. जेव्हा तुम्ही लिफ्ट कराल, फर्स्ट लिफ्ट केला, ठीक आहे, तुमचा जो हिप आहे ना तो कंप्लीट वरती घ्यायचा, बेंचला टच न करता. ओके, माहीत नाही ना तुम्हाला हिप कधी वरती आणायचं आहे. नॉटी ओवर आहे वेन कलोडा. देन इथपर्यंत आणायचा, टच नाही करायचा. फुल प्रेस. आता काही लोक सांगतात की हाफ रेंजमध्ये मारायचं आहे, लॉक नाही करायचं आहे, कंप्लीट लॉक करायचं आहे. से से ए से 20 repetitions warm up set. Okay, फिफ्टीन ॲड केला आहे. 30 60 60 83 85
85 kg. बघूया किती रेप जातात. वर्किंग सेट. यस सर. Ah, 12 reps. Ha. 3 आहेत प्लेट 15-15च्या. मागाशी 12.5 होती, आता 15 टाकलेली आहे. 90, 94, 95 बारचं किती आहे मला नाही माहिती. 90 पकडूया. लास्ट टाइमला 12 रेप्स गेलेले. 1 2 3 सोड. मारेन. टू मोर. कमी दे. अजून एक वॉकिंग सेट करेन. तर मी मगाशी बोललेलो की चेस्टचा प्रायमरी काम काय आहे. तर चेस्ट जर तुम्ही बघितलात ज्या तुम्ही एक्सरसाइज करता त्याच्यामध्ये ना हा जर बोन एल्बोमधून पुढचाच पार्ट सोडून दिला तर चेस्टचा हा काम आहे राईट. जेव्हा तुम्ही बेंच प्रेस करता किंवा तुम्ही केबल फ्लाईज करता तर त्याच्यामध्ये चेस्ट काम करते 50% आणि ट्रायसेप 50% काम करतो जेव्हा तुम्ही बेंच प्रेस करता. ठीक आहे. तर मला सांगा कंप्लीट चेस्टवरती प्रेशर येतो आहे नाही. मग केबल क्रॉस किंवा पेगडेक फ्लाय याच्यामध्ये आयसोलेशन एक्सरसाइज झाली नाही. याच्यामध्ये चेस्टच काम करते, याला सपोर्टच नाही ना कोणाचा. त्याच्यामुळे बेस्ट एक्सरसाइज असेल ती आयसोलेशन पेगडेक फ्लाय. ओके. तर बेंच प्रेस का केली पाहिजे. ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड टाकू शकता. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड तिकडे पण टाकू शकता, पण तुम्ही खूप जास्त प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड नाही ना टाकू शकता आयसोलेशन एक्सरसाइजला. ज्याच्यामुळे तुम्ही 12 ते 15 रेप करू शकता. जर मला 6 रेप करायचे आहेत तर चान्सेस आहेत तुमचा चेस्टचा मसल टिअर होण्याचे आहे ना. जास्त तुम्ही स्ट्रेचमध्ये घेऊन गेलात, ओव्हरवेट आहे तर तो हा मसल तुमचा टिअर पण होऊ शकतो. इथं तसं काय होणार नाही. ठीक आहे. तर बेंच प्रेस केल्यानंतर मी इन्क्लाइन बेंच प्रेस करणार आहे जो की अप्पर चेस्टला टार्गेट करतो. पण याचे मी जास्त सेट करतो कारण हा अप्पर चेस्ट आणि लोअर चेस्ट आय मीन ओव्हरऑल चेस्टला ट्रेन करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पेगडेक फ्लाय. लास्ट वर्किंग सेट ट्राय करेन 12 रिपिटेशन सेट करण्याचं. 2 3 अप सोड. कमी दे. 2 डेड. इन्क्लाइन बेंच प्रेस. फर्स्ट वर्किंग सेटच मारतोय डायरेक्ट मी. वर्किंग सेट म्हणजे 15 आणि 12.5ची प्लेट टाकलेली आहे. ठीक आहे. जी मगाशी सेकंड वॉर्मअप सेटला टाकलेली. तर याच्या 15 ते 20 रिपिटेशन्स करेन. तसे पण कंप्लीट चेस्ट पंप तर झालेली आहे.
18 रेप्स. आता सेकंड सेट मारून मी पोजिंग करणार आहे, टी शर्ट रिमूव्ह करणार आहे. फिफ्टीन इन्क्रीज केलेले आहे. इन्क्लाइन बेंच प्रेस 60, 70, 80, 85. कसा आहे पंप हा सेट झाल्यानंतर दाखवतो. 2, 3. Two more. Blackout. मला कमेंट करून सांगा माझी बॉडी डाऊन वाटते का. माझी बॉडी डाऊनच आहे ॲक्च्युली. मी ऑफ सीझनमध्ये आहे. मी आता लीन गेनिंग चालू करणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत थोडी पोजिंग एन्जॉय. इन्क्लाइन बेंच प्रेसचा लास्ट वर्किंग सेट. सोड. Two more. आता मी करतोय केबल क्रॉस. या जिममध्ये जी ॲडजस्टमेंट असते ना ती आहे नाही, तर असंच करणार आहे मी. आणि डायरेक्ट वर्किंग सेट करणार आहे. वॉर्मअप सेट काय करून करणार आता, कारण 8 ते 10 सेट मी वर्किंग केलेले आहेत ऑलरेडी. वर्किंग सेट झालेले आहेत, त्याच्यामुळं त्याचे 3, 4, 5 सेट करेन. बघूया. ओके, 15 रेपिटेशन्स गेलेले आहेत. म्हणजे मी आता 1 प्लेट इन्क्रीज करेन. हो, आणि याच्यावरती करेन 3 सेट. सेकंड सेट बस मी 1 ते 2 सेट करेन आता, आणि वर्कआउट करेन एंड. पूर्ण चेस्ट फटीक झालेली आहे माझी. आणि नॉन AC आहे ना, खूप थकवा येतो AC नसल्यामुळे.
अप. एकदा रेपिटेशन्स कमी जायला लागले, बॉडी कमी परफॉर्म करायला लागली ना, किती पण पुश केल्यानंतर की समजून जायचं की आपला वर्कआउट एंड करण्याचा टाईम झालेला आहे. उगाच जिममध्ये जास्त मरत राहण्यात काय अर्थ नाही आहे ना, त्याच्याने काय जास्त बॉडी बनत नाही. ठीक आहे, तेवढा मसल तुम्ही ब्रेकडाऊन केलात तर बस आहे. म्हणजे मी तरी हेच फॉलो करत आलो आहे आजपर्यंत. ओव्हर ट्रेन करून काय सेन्स नाही बनत त्या गोष्टीचा. आणि प्लस तुमची प्रोटीन इंटेक कंप्लीट होते की नाही त्याच्यावरती पण डिपेंड आहे. आता लास्ट सेट करतो आहे मी चेस्टचा. ठीक आहे, आता तुम्ही बघाल ना तर माझी चेस्ट खूप वीक आहे. मी खूप आधीपासून त्याच्यावरती काम करतो आहे. तर आता थोडी मला इम्प्रूव्हमेंट वाटते चेस्टमध्ये. पण माझी चेस्ट जेव्हा मी वर्कआउट करतो तेव्हा ती खूप मस्त वाटते. एकदम फुलर अशी कॉन्फिडंट फील होतो. पण नंतर ती यार घरी गेल्यावर अशी पंक्चर होते. तर बघूया, मी हा वर्ष खूप जास्त मेहनत करणार आहे बॉडीवरती. आणि माझा पर्सनली टार्गेट आहे की आजपर्यंत मी जेवढी प्रेप केलेल्या आहेत बॉडी बिल्डिंगच्या त्याच्यामधली ह्या वर्षीची प्रेप जी आहे ना ती म्हणजे मलाच विश्वास नाही बसणार एवढी चांगली करायची आहे मला. म्हणजे असा मला रिझल्ट घेऊन यायचे आहेत ह्या अपकमिंगच्या जानेवारीपर्यंत की एक वेगळा समाधान भेटला पाहिजे मला. ठीक आहे, तर मी 100% मेहनत खूप जास्त करणार आहे. आणि फिजिकली, मेंटली आणि फायनान्शियली 3 टार्गेट आहेत माझे. जानेवारीपर्यंत मी खूप चांगला मेहनत करून ग्रो करण्याचा प्रयत्न करतो आहे. एनिवेज हा माझा पर्सनल गोल आहे. तर तुमचा पण असा काहीतरी प्रोडक्टिव्ह गोल असला पाहिजे. ओके, चलो लास्ट सेट आणि वर्कआउट एंड करूया. आजचा चेस्टचा सेशन कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. आता तुम्ही बघितलं असाल मी 3च व्हेरिएशन केले. कोणत्याही फॅन्सी एक्सरसाइज नाही केल्या आणि मी कधी करत पण नाही. ठीक आहे, तर जे जुने बॉडी बिल्डर्स आहेत त्यांनी पण चांगल्या फिजिक या अशाच एक्सरसाइज करून बनवलेल्या आहेत. ठीक आहे, जास्त मॉडर्नमध्ये ओव्हर फॅन्सी होऊन जातं आणि मला नाही वाटत त्या गोष्टी काम करत असतील, माझ्यावरती नाही करत. ठीक आहे, तर मला जास्त रॉ गोष्टी करायला आवडतं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर तुम्ही करणारच आहात आणि बाकी व्हिडिओज पण बघून घ्या तुम्ही. जर तुम्हाला अपकमिंग अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हवे असतील ज्या माझ्या एक्सपिरियन्सवरती मी बनवतो आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती असेल नसेल मी प्रोफेशनल बॉडी बिल्डरसुद्धा आहे. मी एक सर्टिफाईड फिटनेस कोच आहे. प्लस माझ्याकडे 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी असंच 1-2 वर्ष वर्कआउट करून नाही बोलत आहे आणि मी असंच काहीतरी माझी नॉलेज नाही सांगत आहे. मी सायंटिफिक नॉलेज पण तेवढीच सांगतो आणि मी प्रॅक्टिकली ज्या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत त्या पण मी सांगतो. ठीक आहे, सगळ्या गोष्टींचा कंबाईन करून सांगतो ज्याच्याने तुम्हाला बेस्ट रिझल्ट येतील आणि ज्या मी मिस्टेक केलेल्या आहेत त्या तुमच्याकडून होणार नाहीत. बाकी आपली मराठी मुलं मला सपोर्ट करतील अशी मी अपेक्षा करतो आणि हा आजचा व्हिडिओ एंड करतो. तर हा व्हिडिओ तुमच्या मराठी मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडत असतील तर. आणि अपकमिंग व्हिडिओज जर बघायचे असतील तर बेल आयकनलासुद्धा टॅप करून ठेवा ज्याच्याने तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजसुद्धा बघायला भेटतील. चलो, खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. थँक्यू आणि गुड बाय. स्टे स्ट्रॉंग. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.